बेंदूर हा केवळ एक सण नसून शेतीची संस्कृती आणि निसर्गाशी नाते जपणारा उत्सव आहे. बैल हे शेतकऱ्याच्या कुटुंबाचा भाग असून बेंदूर हा सण त्यांच्यावरील प्रेम आणि कृतज्ञतेचं सुंदर प्रतीक आहे. संस्कृतीचे धडे गिरवणारी सातारा शहरामधील हिंदवी पब्लिक स्कूल येथे बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय ज्योतिदी व शाळेच्या उपमुख्याध्यापिका माननीय शिल्पादी उपस्थित होत्या. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बैलाचे पूजन करण्यात आले. तसेच बेंदूर सणानिमित्त पारंपरिक गाणी व ओव्या यांचे लेखन केलेल्या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका सारिका दी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इयत्ता 5वी मधील मनस्वी इंगवले व शुभ्रा फडतरे या विद्यार्थिनींनी बेंदूर सणाविषयी माहिती सांगितली. कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात शेतकऱ्यांना शेती करताना, नांगरणी, पेरणी करताना बैलांची खूप मदत होते. हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कृषी सण आहे. हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. यानंतर इयत्ता 5वी मधील समृद्धी सूळ या विद्यार्थिनीने बेंदूर सणानिमित्त एक नाटिका सादर केली. इयत्ता 4थी मधील साकेत जाधव यांनी शेतकऱ्याचे मनोगत व्यक्त केले. माझा बैल माझा जीव, मी शेतकरी आहे, माझ्या शेतात सोनं उगवतं. त्याचबरोबर इयत्ता 9वी मधील समर्थ मोरे यांनी बैलाचे मनोगत व्यक्त केले. शेतात राबुनी माझी सगळी हयात, तुझ्या शेतात राबुनी माझी सगळी हयात, नको करू फेटाळली आता उतार वयात, नको करू. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय ज्योतिदी व उपमुख्याध्यापिका माननीय शिल्पादी यांनी विद्यार्थ्यांना बेंदूर सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. अशा रीतीने बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वयंमेव मृगेंद्रता आम्हा सारे गौरवी हिंदवी हिंदवी